मग काय दीपिका पादुकोण वाटतंय तुम्हाला? कम ऑन यार गाइस, माया आहे ती, माझी माया. हा आता थोडी रागवली आहे ती माझ्यावरती. त्याचं काय झालं मॉम, मी सारखं हनीमून 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 म्हणून तिच्या मागे लागलो होतो ना, म्हणून रागवले. बट यू डोंट वरी, इफ अजित इज हिअर नो फिअर. मी समजावेन तिला आणि तिला ऐकावं लागेल बाय हुक और बाय क्रुक. लाडाचा नवरा आहे मी तिचा. नाही, हे बरोबर आहे तुझं. एक नवराच बायकोला नीट समजावू शकतो. हा काय बायको? अहो विषय काय चाललाय, तुम्ही काय बोलताय? एक तर माझ्या डोक्यात इतका गोंधळ झालाय ना, कसं सांगू मी? असं सांगू म्हणजे मॉम, आता आम्ही दोघंच आहोत इथे, जे आहे ते सांग डिरेक्ट. हे बघ, माया आणि माझी जी काही चर्चा झाली त्याच्यावरनं माझ्या डोक्यात गोंधळ झालाय. मला काहीही कळत नाहीये. अरे वा, माया, सिरियस डिस्कशन चाललंय वाटतं. काय फायदा, मी सगळे नापास झालात. पास झालाय तो फक्त अजित. म्हणजे सगळ्यांची परीक्षा घेत होते मी, सगळे फेल झालेत. माझी सासू सुद्धा मला ओळखू शकली नाहीये. जिंकलाय तो फक्त अजित. आणि जर हे असंच असेल तर आपण मंजिरी विरुद्ध कसं लढणार आहोत? एक मिनिट माया, तुला जे काही बोलायचंय ना ते स्पष्ट बोल. स्पष्ट सांगते, मी तुम्हा सगळ्यांची परीक्षा घेत होते, कारण आपल्याला मंजिरी विरुद्ध लढायचंय. आणि त्याच तयारीसाठी मी 2 दिवस गायब झालेले आहे. माय इंटेलिजंट वाईफ, यू माया. माझी लाडकी सुनबाई, वाह क्या बात है. येस.